नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ आहे गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची याबाबत मी माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. दिनांक 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त खूप सेवेकरी गुरुचरित्राचे पारायण करतात. तर पारायणाची मांडणी खूप साधी सोपी आहे. सुरुवातीला एक चौरंग घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण पारायण मांडणार आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यावरती चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावरती एक पिवळं वस्त्र अंतरायचं आहे आणि स्वामींचा फोटो घ्यायचा आहे. फोटो नसेल तर मूर्ती घ्या. या ठिकाणी माझ्याकडे फोटो आणि मूर्ती दोन्ही आहे, त्यामुळे मी दोन्हींची पूजा केलेली आहे. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून अष्टगंध हळदी कुंकू लावून घ्या. त्याच्यानंतर जर मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करून घ्या. फोटो आणि मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे. त्यानंतर शेजारी आपल्याला कलशाची मांडणी करायची आहे. तर कलशाची मांडणी करताना खाली तांदळाची रास करा. त्याच्यावरती पाण्याने भरलेला तांब्या ठेवा. तांब्यामध्ये हळद कुंकू अक्षता दुर्वा सुपारी पैसा टाका आणि विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी लावून वरती एक नारळ ठेवा. अशा प्रकारे आपण कलशाची स्थापना करायची आहे. कलशाची स्थापना झाल्याच्या नंतर गणपतीची स्थापना करायची आहे. तर गणपतीची स्थापना करण्यासाठी तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळावरती सुपारीची, गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारीची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल ठेवली तरी पण चालू शकते, परंतु या ठिकाणी मी सुपारीची स्थापना केलेली आहे. त्याला देखील हळद कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे. दुसरीकडे या ठिकाणी घंटेची स्थापना करायची आहे. घंटेला देखील हळद कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे. पूजा करताना, पूजा मांडणी करताना सर्वप्रथम तुपाचाच दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करून मगच पूजा मांडणी करून घ्यायची आहे, कारण अग्नीच्या साक्षीनेच आपण पूजा मांडणी करायची आहे. छोटासा पाणी भरून एक तांब्या ठेवायचा आहे स्वामींसाठी. समोर एक पाट ठेवायचा. पाटावरती गुरुचरित्र पारायण ग्रंथ ठेवायचा आहे. ग्रंथ कधीही उघडा ठेवायचा नाही. ग्रंथ हा नेहमी कापडामध्ये गुंडाळून ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपली सगळी पूजा मांडणी करून घ्यायची आहे आणि शेजारीच आपण तेलाची समई किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. दिवा हा अखंड लावायचा आहे. तर अखंड दिवा लावताना त्या खाली आपण तांदळाची रास केलेली आहे आणि त्याच्यावरती दिव्यामध्ये भरपूर तेल घेऊन मोठी वात टाकलेली आहे आणि हा अखंड दिवा या ठिकाणी प्रज्वलित केलेला आहे. दिव्याला देखील हळद कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपली पूजा मांडणी करून झाल्यानंतर संपूर्ण पूजेलाच आपण हळद कुंकू अक्षता फूल व्हायचे, धूपदीप लावायचा आहे आणि स्वामींची प्रार्थना करायची आहे की स्वामी, मी अगदी साध्या पद्धतीने मनापासून गुरुचरित्र पारायण करत आहे, तर माझं गुरुचरित्र पारायण तुम्ही पूर्ण करून घ्या. अशा प्रकारे ही पूजा मांडणी, अगदी साधी सोपी पूजा मांडणी करायची आहे. तर ही होती गुरुचरित्र पारायणाची मांडणी. तर कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.